नमस्कार, e-प्रशिक्षण.com या आपल्या हक्काच्या व्यासपीठावर सर्वांचं सहर्ष स्वागत. सरकारी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या शिस्तभंगाच्या कारवाईनंतर त्याविरुद्ध दाद मागण्याची म्हणजेच अपील करण्याची नेमकी कार्यपद्धती काय असते हे आपण उलगडून सांगणार आहोत. हा खरोखरच एक अत्यंत संवेदनशील विषय आहे, कारण आजची ही चर्चा केवळ काही वृक्ष आणि तांत्रिक नियमांबद्दलची नाहीये. बरं, ही चर्चा एका व्यक्तीच्या अधिकारांची आहे, त्याच्या उदरनिर्वाहाच्या संरक्षणाची आहे आणि प्रशासनात जिवंत असलेल्या नैसर्गिक न्यायाची आहे. आणि आजच्या या चर्चेसाठी आपण जी माहिती आणि संदर्भ वापरणार आहोत त्याचा मुख्य स्रोत आहे श्री विष्णुकांत बोरसे यांच्या साहित्यातून घेतलेला अभ्यास. आपण अपील हा शब्द वारंवार ऐकतो, पण प्रशासकीय व्यवस्थेत अपील ही संकल्पना नक्की काय आहे? यासाठी आपल्याला महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 या नियमावलीचा मूळ गाभा समजून घ्यावा लागेल. बरं, प्रशासनात कुणालाही विनाकारण शिक्षा देता येत नाही. जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याकडून कर्तव्यात कसूर होते तेव्हा त्याच्यावर कारवाई केली जाते. यात दोन प्रकारच्या शिक्षा असतात, एक सौम्य शिक्षा आणि दुसरी कठोर शिक्षा. अच्छा, म्हणजे चुकांच्या तीव्रतेनुसार शिक्षा ठरते? हो, आणि जेव्हा एखाद्या शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याकडून म्हणजेच ज्याला कारवाई करण्याचा अधिकार आहे त्या अधिकाऱ्याकडून शिक्षा सुनावली जाते तेव्हा त्या कर्मचाऱ्याला असं वाटू शकतं की आपल्यावर अन्याय झाला आहे. केवळ भावना दुखावल्या गेल्या म्हणून प्रशासनात अपील टिकत नाही. त्यासाठी मुख्यत्वे दोन भक्कम आधार लागतात. कोणते? पहिली गोष्ट म्हणजे त्या शिक्षेमुळे कर्मचाऱ्याचे प्रत्यक्ष आर्थिक नुकसान होत असले पाहिजे, आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या चौकशीच्या आधारे शिक्षा दिली गेली त्या प्रक्रियेत नैसर्गिक न्यायतत्वांचा भंग झाला आहे असं सिद्ध करता आलं पाहिजे. नैसर्गिक न्यायतत्व म्हणजे नेमकं काय? म्हणजे बघा, चौकशी ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे झालेली नाही किंवा कर्मचाऱ्याला त्याची बाजू मांडण्याची पुरेशी संधीच दिली गेली नाही, अशा परिस्थितीत ती शिक्षा रद्द व्हावी किंवा कमी व्हावी यासाठी जो अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिला जातो त्याला आपण अपील म्हणतो. जो वरिष्ठ अधिकारी हे अपील ऐकणार आहे ना, तो त्या खुर्चीवर बसल्यावर केवळ एक प्रशासकीय बॉस नसतो, तो त्या क्षणी एका न्यायाधीशाच्या भूमिकेत असतो. म्हणजे त्याला कर्मचाऱ्याच्या आधीच्या कामाचा ट्रॅक रेकॉर्ड किंवा वैयक्तिक ओळखी बाजूला ठेवून निर्णय घ्यावा लागतो. अगदी तसंच. अपीली अधिकाऱ्याला केवळ फाईलवर सही करणं अपेक्षित नसतं, त्याला पूर्वग्रह बाजूला ठेवावे लागतात. अपीलातील मुद्दे काय आहेत, साक्षीदारांनी काय म्हटलंय, पुरावे काय दर्शवतात, या सर्वांचा सखोल आणि तौलनिक अभ्यास करून मगच निर्णय घ्यायचा असतो. कारण या न्यायाधीशाच्या भूमिकेबद्दल साहित्यात एका अत्यंत महत्त्वाच्या सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख आहे. हो, S.N. मुखर्जी विरुद्ध केंद्र शासन हा 1990चा खटला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल प्रशासकीय न्यायाचा कणा मानला जातो. याची पार्श्वभूमी अशी होती की त्या काळात प्रशासकीय अधिकारी अपीलावर निर्णय देताना केवळ तुमचे अपील फेटाळण्यात येत आहे असे एका ओळीचे मोघम आदेश काढायचे. म्हणजे काहीही कारण न देता. हो ना, कर्मचाऱ्याला कळायचंच नाही की त्याचे मुद्दे का नाकारले गेले. त्यामुळे S.N. मुखर्जी यांच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की न्याय केवळ झालाच नाही पाहिजे, तर तो होताना दिसलाही पाहिजे. म्हणजे पारदर्शकता असायलाच हवी. अगदी बरोबर. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने बोलके आदेश म्हणजे स्पीकिंग ऑर्डर्स ही संकल्पना बंधनकारक केली. बोलके आदेश म्हणजे केवळ निर्णय सांगणे नव्हे, तर तो निर्णय का घेतला गेला याची सविस्तर कारणे त्या आदेशात स्पष्ट असली पाहिजेत. जर कर्मचाऱ्याने अपीलात 3 मुख्य मुद्दे मांडले असतील तर अपीलीय अधिकाऱ्याला त्या तिन्ही मुद्द्यांवर स्वतंत्र मत नोंदवावं लागतं. मुद्दा क्रमांक 1 अमान्य केला कारण अमुक पुरावा असे सांगतो, अशी स्पष्टता लागते. आणि जर असं सविस्तर स्पष्टीकरण नसेल तर? जर आदेश मोघम असेल तर असा निर्णय उच्च न्यायालयात रद्दबातल ठरू शकतो. एखादा अधिकारी केवळ अधिकाराच्या जोरावर कुणाचाही आवाज दाबू शकत नाही, त्याला लेखी स्पष्टीकरण द्यावंच लागतं. हो, कायद्याचा धाक असतो तिथे. जर सर्वोच्च न्यायालयाने इतकी भक्कम व्यवस्था दिली असेल तर एखादा कर्मचारी कारवाईविरुद्ध 5 वर्षांनी किंवा निवृत्त झाल्यावर अचानक उठून अपील करू शकतो का? नाही, असं अजिबात करता येत नाही. प्रशासकीय कामकाजात अशी अनिश्चितता ठेवून चालत नाही. मग याला वेळेची काही चौकट आखून दिली आहे का? नक्कीच. नियम 19 नुसार वेळेचे अतिशय स्पष्ट बंधन आहे. ज्या क्षणी शिक्षा आदेशाची प्रत कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष प्राप्त होते तिथून बरोबर 45 दिवसांच्या आत त्याने आपले अपील सादर केले पाहिजे.
ही 45 दिवसांची मुदत खूपच कडक आणि अव्यवहार्य वाटत नाही का? कसं काय? म्हणजे समजा एखादा कर्मचारी खरोखरच रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल असेल किंवा त्याच्या घरात एखादी मोठी शोकांतिका घडली असेल ज्यामुळे तो 45 दिवसांत अर्ज करूच शकला नाही, बरोबर आहे. तर मग केवळ मुदत संपली म्हणून त्याला आयुष्यभर त्या अन्यायकारक शिक्षेचं ओझं व्हावं लागणार का? यात काही सवलत नसते? तुमचा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि इथेच प्रशासकीय नियमांची परिपक्वता दिसून येते. नियमात स्पष्ट तरतूद आहे की जर 45 दिवसानंतर अपील सादर केलं गेलं परंतु त्या विलंबाचं संयुक्तिक कारण म्हणजेच रिझनेबल कॉज कर्मचाऱ्याने पुराव्यासह दिलंय, म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा तत्सम पुरावे. होय, वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा समजा कर्मचाऱ्यांची बदली एखाद्या अतिदुर्गम भागात झाली असेल जिथे टपाल वेळेवर पोहोचलेच नाही, अशी कोणतीही योग्य कारणे दिल्यास विलंब माफ होऊ शकतो. अपिली अधिकाराची त्या कारणांबद्दल खात्री पटल्यास ते आपल्या अधिकारात तो विलंब माफ करून अपील अर्ज नक्कीच स्वीकारू शकतात. विलंब झाला म्हणून अर्ज न वाचताच फेकून दिला जात नाही. आता हे अपील नक्की कोणत्या प्रकारच्या आदेशांविरुद्ध करता येतं? केवळ नोकरीवरून काढून टाकलं तरच अपील करता येतं का? नाही, केवळ नोकरीवरून बडतर्फ करणे एवढी शिक्षा नसते. साहित्यात याची खूप मोठी यादी आहे. ज्या कृतीमुळे कर्मचाऱ्याचं आर्थिक नुकसान होतं त्या सर्वांविरुद्ध अपील करता येतं. जसं की कर्मचाऱ्याचं निलंबन केलं असेल किंवा वेतनात कपात केली असेल, पदोन्नती नाकारली जाणे, उच्च पदावरून निम्न पदावर पदावनत करणे किंवा पेन्शन रोखून ठेवणे, या सर्व प्रकारच्या आदेशांविरुद्ध कर्मचारी ठामपणे अपील करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर प्रशासनाने घेतलेल्या ज्या निर्णयामुळे करिअरवर थेट आघात होतो त्या प्रत्येक निर्णयाला आवाहन देण्याचा कायदेशीर अधिकार आहे. अगदी बरोबर. आता 45 दिवसांची मुदत आणि अपिलाची व्याप्ती स्पष्ट झाल्यानंतर हा अपिलाचा अर्ज नक्की कोणाकडे करायचा? यासाठी आपल्याला नियम 18 समजून घ्यावा लागेल. प्रत्येक स्तरावरील कर्मचाऱ्यासाठी अधिकार क्षेत्र सुस्पष्ट करून ठेवलं आहे. सर्वात आधी हे पाहिलं जातं की कर्मचारी कोणत्या गटातील आहे. म्हणजे वर्ग 1, वर्ग 2 असं? हो. जर कर्मचारी गट अ किंवा गट ब संवर्गातील राजपत्रित अधिकारी असेल आणि शिक्षा आदेश शासन स्तरावरून निघाले असतील तर सर्वोच्च स्तरावर म्हणजेच थेट राज्याच्या राज्यपालांकडे अपील करावं लागतं. आणि जर कर्मचारी गट क किंवा गट ड संवर्गातील असेल जसे की लिपिक किंवा शिपाई तर त्यांच्यासाठी काय व्यवस्था आहे? गट ग आणि गट ड च्या कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था स्थानिक पातळीवर ठेवण्यात आली आहे. ज्या अधिकाऱ्याने शिक्षेचा आदेश काढला आहे त्याच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे म्हणजेच इमिजिएट सुपिरियरकडे अपील केलं जातं. म्हणजे थोडं स्पष्ट करून सांगाल का? हो. समजा जर शिक्षेचा आदेश गट विकास अधिकाऱ्याने म्हणजेच बीडीओने काढला असेल तर अपील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे म्हणजेच सीईओकडे केलं जाईल. यामुळे प्रकरणाचा वेगाने निपटारा होऊ शकतो. जेव्हा अपिलीय अधिकारी तो अर्ज हातात घेतो तेव्हा त्याला हे पूर्ण भान असतं की जर त्याने केवळ आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी चुकीचा निर्णय दिला तर उद्या तो कर्मचारी न्यायालयात किंवा ट्रिब्युनलमध्ये जाईल आणि तिथे या अपिलीय अधिकाऱ्याच्या बोलक्या आदेशाची चिरफाड होईल आणि न्यायालयाचा रोष ओढवून घ्यावा लागेल. स्वतःची नोकरी धोक्यात टाकून कोणताही वरिष्ठ अधिकारी खालच्या अधिकाऱ्याच्या चुकीच्या निर्णयाचं समर्थन करत नाही. कायद्याचा धाक त्यांना तटस्थ राहायला भाग पाडतो. समजा एका अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला शिक्षा सुनावली, कर्मचाऱ्याने अपील तयार केलं, पण त्याच दरम्यान ज्या अधिकाऱ्याने शिक्षा दिली होती त्याची पदोन्नती झाली किंवा बदली झाली आणि तोच अधिकारी आता अपिलीय अधिकारी म्हणून त्या वरच्या खुर्चीवर जाऊन बसला. हे खूपच गुंतागुंतीचं आहे. हो ना. तर मग त्या कर्मचाऱ्याला न्याय कसा मिळणार? ज्याने शिक्षा दिली तोच व्यक्ती स्वतःच्याच निर्णयाविरुद्धचं अपील कसा ऐकणार? इथे तर 100% हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होतो. तुम्हाला खरं सांगू, प्रशासकीय नियम तयार करणाऱ्या 1979च्या समितीच्या दूरदृष्टीचं इथे खरोखर कौतुक करावं लागेल. त्यांनी अशा संभाव्य आणि विचित्र परिस्थितीचा आधीच विचार करून ठेवला होता. नियम अत्यंत स्पष्ट सांगतो की कोणत्याही परिस्थितीत एकच व्यक्ती शिक्षा देणारा आणि अपील ऐकणारा असू शकत नाही. बरं. जर आदेश काढणारा अधिकारीच नंतर अपिलीय अधिकारी बनला तर अशा परिस्थितीत ते अपील त्याच्याकडे न जाता त्याला थेट बायपास करून त्याच्याही लगतच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्याकडे वर्ग केले जातं. आणि समजा तो अधिकारी थेट राज्यपालांना दुय्यम असेल तर ते अपील थेट राज्यपालांकडे पाठवलं जातं. आता आपल्याला अपीलचा अर्थ समजला, मुदत समजली आणि योग्य अधिकारी कोण हेही शोधता आलं. आता आपण या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो.
तो म्हणजे अपील प्रत्यक्ष दाखल करण्याची अचूक कार्यपद्धती. हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे बघा. कारण केवळ बाजू योग्य असून चालत नाही, ती योग्य पद्धतीने कागदावर उतरवणे आणि योग्य मार्गाने पाठवणे ही तितकंच गरजेचं असतं. नियम 20 आणि 22 मध्ये याची कार्यपद्धती सविस्तर दिली आहे. पहिली अट काय आहे यात? पहिली अट म्हणजे अपील हे कर्मचाऱ्याने स्वतःच्या नावानेच आणि स्वतःच्या सहीनेच केलं पाहिजे. ते कुणा त्रयस्थाच्या किंवा संघटनेच्या नावाने करता येत नाही. साहित्यात अपिलाच्या भाषेबद्दल ही एक अतिशय कडक सूचना दिलेली पाहायला मिळते. हो, आणि तिथेच अनेकदा कर्मचाऱ्यांची मोठी चूक होते. अपिलाची भाषा ही अत्यंत साधी, सरळ आणि मुद्देसूद असावी. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यात वापरलेली भाषा अपमानकारक किंवा अशिष्ट अजिबात असू नये. म्हणजे रागात काही लिहायचं नाही. अजिबात नाही. अन्याय झाल्याच्या भावनेतून कर्मचारी अनेकदा जहाल भाषा वापरतात, अधिकाऱ्यांच्या हेतूवर वैयक्तिक आरोप करतात. नियम स्पष्ट सांगतो की असं केल्यास अपील गुणवत्ता न तपासताच रद्द केलं जाऊ शकतं. अपीलकर्त्याचे सर्व महत्त्वाचे मुद्दे, घटनांचा क्रम, वस्तुस्थिती यात पूर्णपणे आले पाहिजेत. आणि शेवटी नेमकी काय विनंती करायची आहे, शिक्षा रद्द करायची आहे की कमी करायची आहे, हे स्पष्ट नमूद केलेलं असावं. भावनांपेक्षा पुराव्यांवर भर असणं हेच प्रशासकीय कामकाजात अपेक्षित असतं. आता या प्रक्रियेतील एक शेवटचा पण मला सर्वात हुशार वाटणारा प्रशासकीय पैलू पाहूया. नियम 22 नुसार अपिलाची दुहेरी प्रत पाठवण्याची पद्धत अस्तित्वात आहे. दुहेरी प्रत म्हणजे एकाच वेळी 2 ठिकाणी तोच अर्ज पाठवायचा? जेव्हा आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्याला अपिलाची प्रत थेट मिळते, तेव्हा त्याला वरिष्ठांकडून कोणत्याही सूचनेची वाट पाहण्याची मुभा नसते. ती प्रत मिळताच तातडीने संबंधित मूळ फाईल आणि त्या अपिलातील मुद्द्यांवर स्वतःचे अभिप्राय जोडून ती फाईल थेट अपिली अधिकाऱ्याकडे पाठवणं त्याला बंधनकारक असतं. म्हणजे एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फाईल जाण्यात जो वेळ वाया जातो, तो या एका छोट्या नियमामुळे पूर्णपणे वाचतो. आजच्या या सखोल चर्चेत आपण खरोखरच प्रशासकीय न्यायाचे अनेक महत्त्वपूर्ण पैलू उलगडले आहेत. आपण पाहिलं की अपील हा केवळ वरिष्ठांपुढे केलेला दयेचा अर्ज नाही, तर तो कायदेशीर अधिकार आहे. नक्कीच. आपण 45 दिवसांची वेळेची शिस्त समजून घेतली. अधिन्यायिक अधिकारी म्हणून अपिलीय अधिकाऱ्याला बोलके आदेश देण्याची सक्ती पाहिली आणि अचूक भाषेत अपील कसं मांडावं हेही पाहिलं. या माहितीपूर्ण प्रवासात आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. नवनवीन विषय समजून घेत रहा, प्रश्न विचारत रहा आणि सतत शिकत रहा. ePrashikshण.com नावाचं एक खास YouTube चॅनल आहे, जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.